भाऊ काय सांगणार आज काय आपल्या मागण्या आहेत? आज आमची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आम्ही भुसावळ नगर परिषदमध्ये आमच्या सफाई कर्मचारी संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असताना काही कारण असताना सफाई कर्मचारी वारंवार इथं आपले निवेदन देऊन पत्रव्यवहार करून हे नगरपालिका संबंधित अधिकारी आस्थापना लिपिक वरिष्ठ लिपिक व आस्थापना लिपिक व अकाउंटंट हे एक सगळे एकत्र मिळून आस्थापना विभागातले सर्व कर्मचारी हे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या एकदम खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतात. पेन्शन विक्रीचं आहे, वारस हक्काचं आहे. त्यानंतर प्रत्येक कर्मचारी आपल्या आपल्या प्रत्येक मागण्या घेऊन इथं येतात, परंतु त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन नंतर त्या कर्मचाऱ्यांना अतुच्छ भाषा करून त्यांच्याकडनं काही काही गोष्टीची मागणी केली जाते, पैसे पाण्याची मागणी केली जाते. परत सर्व सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या विचारणा करून आम्ही याच पत्रकार परिषद घेतलेली आहे. पत्रकार परिषद घेऊन आज सफाई कर्मचारी आज कोणत्या परिस्थितीत आज काय पुऱ्या शहराची स्वच्छता ठेवतात, परंतु आज त्यांना एवढी निर्लज्ज खालच्या दर्जाची गोष्ट आहे की त्या कर्मचाऱ्यांना न्याय मागण्यासाठी व त्यांच्या काही कारणास्तव इथे आल्यानंतर त्यांना न्याय मिळत नाहीये. आता हे विशेष म्हणजे आमचे काही कर्मचारी आहेत, पेन्शन विक्रीसाठी त्यांनी 3,000 रुपये जमा करून मिनिमम 1 ते 1.5 लाख रुपये जमा करून वैभव पवार यांच्याकडे दिलेले आहेत. तर ते 1.5 लाख रुपयाचे त्यांनी ते कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलं का त्यांच्याकडे ठेवले हेही त्यांनी त्यांचं त्या पत्रकार परिषदेच्या कारणास्तव त्यांना सांगू इच्छा होईल की हे पैशांचं काय गेलेलं आहे तुम्ही. आज सफाई कर्मचारी वारस हक्कानुसार जे वारस हक्क घ्यायचं स्वतःचं घरचं वारस हक्क आहे लाडपागे संदर्भात मध्ये, परंतु त्याच्याकडनं 20,000 रुपये देऊन वारस हक्काचे लाडपागेचं प्रकरण काढले जातात. पैसे नाही दिले तर त्याला काही त्रुटी टाकून काही कारण दाखवून सफाई कर्मचारी असुशिक्षित असल्या कारणामुळं सफाई कर्मचाऱ्यांना खालच्या दर्जाचीच वागणूक दिली जाते आणि त्याला सांगतात की तुझं ऑर्डर निघणार नाही. कारण की जेपर्यंत आणि यांच्या मध्यस्थी लोक आहेत हे स्वतः त्या संबंधित व्यक्तीकडे जात नाही. त्या मध्यस्थीचे व्यक्ती यांचा जो दलाल असतो त्या दलाला तिथं पाठवतात आणि त्याला सांगतात त्याच्याकडे एवढे एवढे पैशाची मागणी करा, मग ते पैसे दिल्यानंतर तुमचे कामं होतील. अकाउंट विभागातनं संबंधित सफाई कर्मचाऱ्याचा स्वतःचा फंडाचा व काय त्याचा स्वतःचा हक्काचा पैसाचा चेक निघतो. त्या चेकचा फोटो कर्मचाऱ्याच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतात तुझा चेक तयार आहे, तुला एवढे एवढे पर्सेंटेज लागतील, 5%, 10% यांनी ठराविक पर्सेंटेज आहेत. वैभव पवार हा भुसावळ नगर परिषदला लागणारा फार मोठा भ्रष्ट कर्मचारी आहे. हा अधिकारी एकदम भ्रष्ट अधिकारी आहे. आमच्या प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देतो आणि जर सफाई कर्मचारी या मुद्द्यावर जर बोलायला गेला तर सफाई कर्मचाऱ्याला त्याचा खुर्चीचा दाग दाखवून त्याला निलंबित करण्याचे व त्याला नोटीस देण्याचे कामं करतात. म्हणून सफाई कर्मचारी घाबरून सफाई कर्मचारी समोर येत नाही. का नाही वो आम्हाला उद्या त्रास होऊन जाईल, आमच्या नोकरी जाईल, त्यांची पोट पाण्याचा एकच आधार असतो, त्या आधाराचा धमकी दिली जाते त्या कर्मचाऱ्यांना. आज तुम्ही विचार करा की या कर्मचाऱ्यांनी करायचं काय? न्याय मागायचा तर मागायचा कुठं? आम्ही संघटनाकडे येतात, संघटना त्या संदर्भात न्याय मागण्यासाठी भुसावळ नगर परिषद पत्रव्यवहार करतो, जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करतो, परंतु ना जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं न्याय मिळतो ना भुसावळ नगर परिषदकडनं न्याय मिळतो. या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही पाठबळ का देतात? कोण देतो पाठबळ? या पाठबळ देण्याला समोर येऊन त्यांनी खुलासा आहे की सफाई कर्मचाऱ्याचा दलित मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती या कर्मचाऱ्याचा तुम्ही मेत्र वाल्मिकी ज्यांनी आपल्या डोक्यावर मलमूत्र वाहून आपलं पोट पाणी व आपल्या शहराची स्वच्छता ठेवली होती, त्या अशा कर्मचाऱ्यांचे 2 पैसे घेऊन तुम्हाला लाजा शर्मा का वाटत नाही?